विरारच्या मयांक लोहार हत्या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयांकच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधला। मयांकच्या कुटुंबियांचं सांत्वन करत प्रकरणामधील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि मयांकला न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही देखील शिंदेंनी दिली आहे। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांनी मयांक लोहार कुटुंबियांची भेट घेऊन शिंदेंसोबत संवाद साधून दिला। आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी वडील रमेश लोहार यांनी केली आहे। हो सर, त्याला लवकरात लवकर सजा द्या साहेब। त्याला तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला न्याय मिळेल आणि त्याला सजा कडक सजा देणार। आम्ही माग करत आहे की त्याची सजा नको, त्याला फाशीची सजा द्या। पोलिसांना सांगायचं त्याला एन्काउंटर करून टाका। मी सांगितलं आता त्यांना एन्काउंटर करून टाका आणि तो आरोपी आहे माझ्या मुलाला नष्ट करून टाकलाय, पण आमच्या परिवाराला नष्ट केलंय त्यांनी। तुम्ही मला न्याय द्या, त्याला एन्काउंटर करा ना आणि फाशी द्या त्याला। फाशी त्याचे पर्याय नाही त्या माणसाला। आपल्याला कल्पना विधिमंडळाचं अधिवेशन आहे असं असताना सुद्धा साहेबांनी मला फोन लावून द्यायला सांगितलं। मी त्याच्या वडिलांना फोन लावून दिला। त्यांनी त्यांच्या भावना आपण पण सगळेजण होतात या साहेबांकडे व्यक्त केल्यात आणि साहेबांनी सांगितलं जो काय न्याय असेल तो आम्ही त्याला मिळवून देऊ। वडिलांनी काय मागणी केली? त्यांच्या वडिलांची मागणी आहे की त्यांचा एन्काउंटर व्हावा। त्यांनी साहेबांना सांगितलं त्याला फाशी व्हावी। शेवटी ते जे योग्य असेल ते साहेबांच्या स्तरावरती तो निर्णय होईल।